नमस्कार, मी पूर्वी भावे. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आणि अर्थातच सुरुवात करणार आहोत पावसासंदर्भातल्या बातमीने, कारण पावसाने आता कमबॅक केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच तुफान पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्येही पाणी साचलंय. रस्ते पाण्याखाली गेलेत आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हिंजवडी आयटी पार्कला सध्या वॉटर पार्कचं स्वरूप आलेलं आहे. पुण्यामध्ये नावाजलेल्या हिंजवडीच्या आयटी पार्कची ही परिस्थिती आपण बघतोय. सगळीकडे पाणीच पाणी झालंय. आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलंय आणि त्यातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे आयटी पार्कमध्ये हिंजवडीच्या प्रचंड पाणी साचलंय. रस्तेच पाण्याखाली गेलेत, त्याच्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आज शनिवारचा दिवस आहे आणि वर्किंग सॅटर्डे आहे, त्यामुळे अनेक लोकांना आता घरी पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करायला लागणार आहेत. आपण बघतोय अगदी काही सायकल सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत किंवा बस स्टॉप जे आहेत त्यांच्या सीट सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत. त्यामुळे आता बसेस किंवा इतर वाहनं सुद्धा कशा पद्धतीने या रस्त्यांवरनं प्रवास करतील हा एक मोठा प्रश्नच आहे. हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप आलंय. पिंपरी चिंचवडमधले सुद्धा काही भाग अत्यंत सखल असे आहेत आणि त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याशा पावसातच पाणी साठलेलं दिसतंय. कदाचित पावसाची एकंदरीत जे पावसाचं प्रमाण आहे त्याच दिवसापासूनच जास्त असेलही, पण आपण पाहतोय की गाडीतनं हे शूट करण्यात आलंय आणि गाडी पुढे जात असताना या पाण्यामध्ये चक्क लहानशा लाटा उमटत आहेत आणि या सगळ्या भागातनं आता कुठल्याही पद्धतीची वाहतूक अत्यंत अवघड झाली आहे. साहजिकच नागरिकांची सुद्धा तारांबळ उडालेली आहे आणि पावसाने जो मे महिन्यामध्ये पहिली हजेरी लावलेली होती त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा दमदार कमबॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडमधल्या पाऊस परिस्थितीचा अंदाज देतील. नाझिम, पुण्यातला आयटी हब म्हणून ओळखलं जाणारं हिंजवडी या ठिकाणी आज सकाळी जे तुफान पाऊस झाला, अगदी काही मिनिटांचाच हा पाऊस होता, परंतु या पावसामुळे प्रशासनाचा सगळा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. कारण आपण बघू शकतो की महामार्गावरती अगदी कमरेइतकं पाणी या ठिकाणी झालेलं आहे आणि पाणीच पाणी आपल्याला चहू बाजूने इथं पाहायला मिळते. आयटी हब म्हणजे जगाच्या नकाशावरती हे आयटी हब म्हणून ओळखलं जातं, परंतु इथं ही अशी आजची परिस्थिती जी आहे ती खूप चिंताजनक आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणणारे आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील लांडेवाडी असेल, भोसरी MIDC असेल, या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे गुडघाभर पाणी रस्त्यावरती साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच्यामुळं महानगरपालिकेनं जे नाले सफाई किंवा ड्रेनेजची सफाई करणं अपेक्षित होतं ती प्रत्यक्षात केलेली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झालेला आहे. नाझिम, जर काही मिनिटांसाठीचाच पाऊस झाला असेल आणि इतक्या पातळीवरती हे पाणी इथे साचलेलं असेल आणि त्यातून आयटी हब म्हणून या भागाला ओळखलं जातं, तर महापालिकेच्या एकंदरीतच कारभारावर प्रश्न आहे. कारण इथे बऱ्याचदा इलेक्ट्रिसिटी किंवा पाणी पुरवठा याचेही प्रॉब्लेम्स होत असतात. नक्की काय म्हणायचं या कारभाराला? पिंपरी चिंचवड शहरातला जो भाग आहे म्हणजे लांडेवाडी असेल, भोसरी MIDC असेल, अशा सकल भागात हे पाणी साचलेलं होतं. त्यामुळं महानगरपालिकेनं तिथं योग्य वेळी काम करणं खूप गरजेचं होतं. कारण मुळातच मे महिन्यात सुद्धा पाऊस सुरू झाला होता आणि ITF हिंजवडी हे एक ग्रामपंचायतीमध्ये अजूनही या ठिकाणी मोडतं. त्याच्यामुळं जिल्हा पातळीवरती या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं होतं. कारण आपण बघतोय की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसानं संततधार सुरुवात झाली होती. मधल्या काळात काही वेळ पाऊस थांबला होता. या दरम्यानच्या काळात जिल्हा प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल यांनी ड्रेनेज साफ करणं खूप गरजेचं होतं. कारण बऱ्याचदा अशा प्रकारचे ड्रेनेज जे आहे तिथं पाणी अडून बरोबर आहे. म्हणजे महापालिका नाही तर जिल्हा परिषद सुद्धा एकंदरीत स्थानिक प्रशासनावरती त्याच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आणि पिंपरी चिंचवडच्या या परिस्थितीवरनं सुप्रिया सुळेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंनी अपूर्ण नाले सफाईवरनं टीका केली आहे. सुप्रिया सुळेंचं ट्विट आपण बघतोय. हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ आणि इतर अनेक भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नाले सफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे, परंतु ही कामं वेळेत झालेली दिसत नाही.
MIDCने याबाबत तातडीने लक्ष घालून भविष्यात पाणी साचून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. अशा पद्धतीची टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज ज्या पद्धतीचा पाऊस थोड्या वेळासाठीच झाला, पण त्यानंतर पाणी साठलेलं आहे. हिंजवडी IT पार्कची दृश्य आपण बघतोय. पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था आहे आणि नागरिकांना त्यामुळे वाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रचंड त्यांची तारांबळ उडाली आहे. आणि यानंतर जाऊयात कल्याणमध्ये सुद्धा पावसाची जबरदस्त सुरुवात झालेली आहे. इथे सुद्धा